Welcome back to my YouTube channel Lavez Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends आणि नक्की subscribe करा. So our today's important topic is magnetic separation method. Number of times questions were asked on this topic in previous year question paper. Even मी जेव्हा 10वीत होतो ना तेव्हा सुद्धा नीट अँड वेल लेबल्ड डायग्राम साठी फॉर 2 मार्क्स साठी मला हा क्वेश्चन विचारला गेला होता. Draw a neat and well labeled diagram for magnetic separation method. और सिम्पली क्वेश्चन येऊ शकतो 2 मार्कासाठी. एक्सप्लेन शॉर्ट नोट ऑन हे या टाईपचे सुद्धा क्वेश्चन या टॉपिकवर रेज होतात. सो लेट्स गेट स्टार्टेड. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. वी नीड इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन फॉर दिस सेपरेशन. काय म्हणतो नीट लक्ष द्या. इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन लागणार आहे. का लागणार आहे तर इन दिस मशीन देर आर मेन पार्ट्स. कोणते कोणते मेन पार्ट्स असणार आहेत. 2 डिफरंट आयर्न रोलर्स. काय म्हणतोय 2 डिफरंट आयर्न रोलर्स अँड 1 कन्व्हेयर बेल्ट. काय म्हणतो नीट लक्ष द्या. 2 वेगळ्या आयर्नचे आपल्याला रोलर्स लागणार आहेत आणि एक कन्व्हेयर बेल्ट लागणार आहे. आता त्या 2 रोलर्समध्ये पण काय सिच्युएशन आहे बघा. मी काय सांगितलं 2 रोलर्स लागणार आहेत आपल्याला. काय रोलर्स. त्याभोवती काय फिरणार आहे आपला कन्व्हेयर बेल्ट. काय फिरणार आहे असा कन्व्हेयर बेल्ट रोटेट होणार आहे. आता त्या 2 रोलरपैकी 1 मस्ट बी द नॉन मॅग्नेटिक रोलर. एक काय पाहिजे आपल्याला नॉन मॅग्नेटिक रोलर पाहिजे अँड 1 हॅज टू बी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रोलर. सिम्पली एक लक्षात ठेवा. एक मॅग्नेटिक पाहिजे एक नॉन मॅग्नेटिक पाहिजे. काय म्हणतो एक मॅग्नेटिक रोलर पाहिजे एक नॉन मॅग्नेटिक रोलर पाहिजे. आता जो कन्व्हेयर बेल्ट आहे कन्व्हेयर बेल्ट इज मेड अप ऑफ एकतर लेदर नाहीतर ब्रास. बेल्ट आहे तो कशापासून इथे पॉईंट्स येतील. शॉर्ट नोट पाहिजे असतील तुम्हाला तर लिहून घेऊ शकता. बेल्ट कशापासून बनलेला आहे तिथे पॉईंट येईलच. ब्रास नाहीतर लेदर या 2 मटेरियलपासून आपला कन्व्हेयर बेल्ट तयार केला जातो. आता नंतर वी नीड 2 सेपरेट कलेक्टर वेसल्स. काय पाहिजे आपल्याला कलेक्टर वेसल्स. कलेक्टर म्हणजे गोळा करणारे. कलेक्टर वेसल्स कशाच्या एंडला पाहिजेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक रोलरच्या एंडला पाहिजेत. एक अवे फ्रॉम दॅट रोलर अँड 1 नियर टू दॅट रोलर. आता नीट लक्ष द्या काय म्हणतोय. ही मेथड मेनली वापरली कशासाठी जाते. ही मेथड मॅग्नेटिक सेपरेशन मेथड नेमकी कोणत्या ओअरचं सेपरेशन करण्यासाठी वापरले जाते. सिम्पली एकच अशा ओअर किंवा अशा मॅग्नेटिक पार्टिकल्स जे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज शो करतात. एंडला आपण एक एक्झाम्पल बघणारच आहेत कॅसेटराइट ओअर विच इज अ टिन ओअर. सो मॅग्नेटिक मटेरियल किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टीज शोज करणारे मेटल पार्टिकल्स सेपरेट करण्यासाठी आपण कोणती मेथड यूज करतो आहे मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. सो या आता आपल्या मेन प्रोसेसकडे काय सांगितलं होतं आतापर्यंत. एक नॉन मॅग्नेटिक रोलर असतो एक मॅग्नेटिक रोलर असतो. तो त्यावर काय फिरतं आपलं कन्व्हेयर बेल्ट फिरतं आहे. कन्व्हेयर बेल्ट कशापासून बनलेलं आहे लेदर आणि ब्रासपासून. या 2 मटेरियलपैकी एका मटेरियलचा बेल्ट बनलेला आहे आपला. नेक्स्ट काय सांगितलं आपल्याला 2 कलेक्टर वेसल्स पाहिजेत विच आर प्लेस्ड अंडर मॅग्नेटिक रोलर. 1 इज अवे फ्रॉम दॅट रोलर अँड 1 इज नियर टू दॅट रोलर. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं. नेक्स्ट स्टेपमध्ये पावडर्ड ओअर पुअर करायची आहे. कशावर कन्व्हेयर बेल्टवर. वी हॅव टू पुअर पावडर्ड ओअर फाईनली पावडर्ड ओअर ऑन दॅट कन्व्हेयर बेल्ट. आता काय होणार आहे जसं जसं कन्व्हेयर बेल्ट मूव्ह होणार आहे तसं तसं आपली ओअर पण पुढे पुढे सरकत जाणार आहे. कुठं मॅग्नेटिक रोलरपर्यंत. मॅग्नेटिक रोलरकडे ती फिरली जाणार आहे. आता नीट लक्ष द्या. मॅग्नेटिक रोलर नेमकं काय करणार आहे या ठिकाणी. मॅग्नेटिक रोलर जे मॅग्नेटिक पार्टिकल्स आहेत त्यांना काय करणार आहे अट्रॅक्ट करणार आहे आणि जे नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स आहेत त्यांना थ्रो करणार आहे. ह्याला समथिंग वेलॉसिटी असणार आहे. ते जसं फिरणार आहे तसं काय होणार आहे जे नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स आहेत ते दूर फेकले जाणार आहेत. ते दूर फेकलेले नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स विल बी कलेक्टेड इन this collector vessel which is placed away from the magnetic roller. बघा मॅग्नेटिक रोलर इथं लिहितो M. मॅग्नेटिक रोलरच्या दूर फेकले गेले. का तर ते नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स होते. मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो केली नाही. मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो केली नाही तर बेल्टला चिटकले नाहीत दूर फेकले गेले. संपला विषय. तर नेक्स्ट आता हे झालं नॉन मॅग्नेटिक पार्टिकलसाठी. ओअरमधल्या नॉन मॅग्नेटिक पार्टिकलसाठी जी आपण फाईन ओअर पुअर केली कन्व्हेयर बेल्टवर
ती पुढं पुढं गेली, नंतर काय झालं, जी नॉन मॅग्नेटिक ओअर होती इज थ्रोन फर्दर अवे फ्रॉम दॅट magnetic roller and collected into the one of the collector vessel which is placed slightly away from the magnetic roller. आता हे झालं नॉन मॅग्नेटिक पार्टिकलसाठी. आता मॅग्नेटिक पार्टिकलसाठी काय होणार आहे, हा रोलर जेव्हा कन्व्हेअर बेल्ट फिरत जाणार आहे तर या पोझिशनपासून या पोझिशनपर्यंत तो कसा राहणार आहे, मॅग्नेटिक राहणार आहे. ऑब्वियसली मॅग्नेटिक पार्टिकल्स खेचले जाणार आहेत. तर जेव्हा मॅग्नेटिक पार्टिकल्स विल बी अट्रॅक्टेड बाय दिस मॅग्नेटिक रोलर अँड दॅट मॅग्नेटिक रोलर विल कलेक्ट मॅग्नेटिक पार्टिकल इन धिस कलेक्टर व्हेसल. ह्या कलेक्टर व्हेसलमध्ये मॅग्नेटिक पार्टिकल कलेक्ट होणार आहेत. आता ते काय होतं आहे, ते चिटकून पुढं का जात नाहीत. आता ह्याचं लॉजिक सांगतो तुम्हाला. आपलं कन्व्हेअर बेल्ट फिरत चाललं आहे, पण ते मॅग्नेटिक कोणत्या पॉईंटपासून कोणत्या पॉईंटपर्यंत असणार आहे, या पॉईंटपासून जिथं रोलरला तो चिटकला कन्व्हेअर बेल्ट तिथून मॅग्नेटिक होणार चालू, आणि जिथं त्या रोलरनं कन्व्हेअर बेल्टला सोडलं त्या ठिकाणी तो नॉन मॅग्नेटिक होणार आहे. म्हणजे जे मॅग्नेटिक पार्टिकल्स आहेत ते चिटकलेले इथपर्यंतच येणार आणि नंतर खाली पडून जाणार, आणि ते पडलेले पार्टिकल्स विल बी गेट कलेक्टेड इन टू वन ऑफ द व्हेसल, कलेक्टर व्हेसल विच इज प्लेस्ड नियर टू द मॅग्नेटिक रोलर. कळतं आहे, खूप सिम्पल आहे, काहीच नाही ह्याच्यामध्ये. आता पहिल्यापासून घेऊया. काय सांगितलं होतं, फॉर मॅग्नेटिक सेपरेशन मेथड वी नीड इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन. इन दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन वी नीड 2 सेपरेट आयर्न रोलर्स. वन इज नॉन मॅग्नेटिक रोलर, इथं लिहिलं आहे नॉन मॅग्नेटिक रोलर, अँड वन इज मॅग्नेटिक रोलर. Also we need one conveyor belt which is made up of leather or brass. नंतर काय, also 2 collector vessels for collecting magnetic particles and non-magnetic particles. Next काय होतं आहे, when we pour fine powdered ore on that conveyor belt, पुढं काय होणार आहे, जसं as soon as conveyor belt rotates the non-magnetic particles will be thrown further away from the magnetic roller. बघा, मॅग्नेटिकनं त्यांना काय केलं आहे, पकडलंच नाही आहे, त्यामुळे ते काय झाले, फर्दर फेकल्या गेले. and those non-magnetic particles will be collected into this collector vessel. शॉर्टमध्ये लिहितो, हे काय कलेक्टर व्हेसलमध्ये जमा होणार आहे, विच इज प्लेस्ड अवे फ्रॉम द मॅग्नेटिक रोलर. 2 वेसल्स आहेत बघा, एक मॅग्नेटिक गोळा करतं आहे, एक नॉन मॅग्नेटिक करतं आहे. नॉन मॅग्नेटिकवालं लांब आहे कारण आपलं मटेरियल फेकून दिलं चाललं आहे, कुठलं, नॉन मॅग्नेटिकवालं. पण जे मॅग्नेटिक मटेरियल आहे ते काय व्हायला लागलं आहे, मॅग्नेटला चिटकणार आणि त्याच कन्व्हेयर बेल्टला चिटकून इथं जेव्हा मॅग्नेटिक मोमेंट संपेल त्यांचं किंवा अट्रॅक्शन संपेल रोलरच्या कॉन्टॅक्टमधला सुटला, तो कुठं गोळा होणार आहे, या कलेक्टर व्हेसलमध्ये, विच इज प्लेस्ड नियर टू द मॅग्नेटिक रोलर. सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे, काहीच नाही आहे ह्याच्यात. फक्त आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टीज शो करणारे मेटल पार्टिकल्स, वी आर ओनली सेपरेटिंग मॅग्नेटिक मटेरियल शो करणारे मेटल पार्टिकल्स आपण सेपरेट करतो या मेथडमध्ये. सो नोट डाऊन करून घ्या, इथे येणारे पॉईंट्स आहेत. आता त्याचं एक्झाम्पल, वी नीड 1 एक्झाम्पल. आता हे फिगर तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी ठेवतो. पण कॅसेटराईट ओर आहे, कुठली आहे, कॅसेटराईट ओर विच इज द टिन ओर आहे. काय त्याच्यात टिन आहे, ती टिन ओर म्हणून ओळखली जाते. आता यामध्ये आपण काय काय सेपरेट करतो आहे, कॅसेटराईट ओवरमध्ये एक तर एक येणार आहे किंवा आपलं जे या कलेक्टर वेसलमध्ये निघणार आहे, विच इज नॉन मॅग्नेटिक मटेरियल और नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स. दोज पार्टिकल्स आर SnO2, टिन ऑक्साईड. संपलं. टिन ऑक्साईड काय, नॉन मॅग्नेटिक, इथं लिहितो नॉन मॅग्नेटिक. आणि जो मॅग्नेटिक पार्ट आहे तो कोणता आहे, फेरस टंगस्टेट, FeWO4, फेरस टंगस्टेट. नोट डाऊन करून घ्या एक्झाम्पल काय सांगितलं, कॅसेटराईट ओर इज अ टिन ओर. इन दॅट टिन ओरमध्ये काय, SnO2 इज अ नॉन मॅग्नेटिक मटेरियल. नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स आर
इन दॅट SnO2 ओअर. अँड जे मॅग्नेटिक पार्टिकल्स असणार आहेत ते कोणते आहेत? फेरस टंगस्टेट. फेरस FeWO4 ते सेपरेट आउट होऊन कोणत्या वेसलमध्ये पडणार आहे? कलेक्टर वेसलमध्ये, विच इज प्लेस्ड नियर द मॅग्नेटिक ओअर. अँड SnO2 विल बी थ्रोन अवे, लिटल बिट थ्रोन अवे फर्दर ओव्हर द मॅग्नेटिक रोलर. हेच आपल्याला शिकायचं होतं की मॅग्नेटिक सेपरेशन मेथडमध्ये काहीच नाही आहे, खूप सिम्पल आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन होती, 2 रोलर होते, एक मॅग्नेटिक रोलर, एक नॉन मॅग्नेटिक रोलर, त्याभोवती एक फिरतो आपला कन्व्हेअर बेल्ट. आपण काय केलं? वी पुअर्ड सम फाईनली पावडर्ड ओअर. नंतर काय होणार आहे? ते कन्व्हेअर बेल्ट जसा जसा फिरणार आहे, नॉन मॅग्नेटिक मटेरियल फेकल्याला जाणार आहे अवे फ्रॉम द magnetic roller, which is collected in the collector vessel, which is also placed away from that magnetic roller. And जे मॅग्नेटिक पार्टिकल्स, मॅग्नेटिक प्रॉपर्टी शोज करणारे जे मटेरियल किंवा जे पार्टिकल्स आहेत ओअरमधले, ते कुठं कलेक्ट होणार आहेत? या कलेक्टर वेसलमध्ये, विच इज प्लेस नियर द मॅग्नेटिक रोलर. संपला विषय, काहीच नाही, खूप सिम्पल आहे. हे आपल्याला 2 मार्क्ससाठी विचारलं जातं एक्झाममध्ये. सो इम्पॉर्टंट टॉपिक आहे, नोट डाऊन करा सगळ्या नोट्स. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूयात फ्रॉथ फ्लोटेशन मेथड. फ्रॉथ फ्लोटेशन मेथड अँड लिंचिंग, या 2 मेथड आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघून घेऊयात. हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट होतं म्हणून ह्याचं एक सेपरेट लेक्चर बनवलं. सो तोपर्यंत थँक्यू. सबस्क्राईब करा चॅनलला, मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि अडचण असेल तर नक्की कमेंट सेक्शन खुलं आहे तुमच्यासाठी.